सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे। मी तपस्या शर्मा। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करण्यास विसरू नका। तर बघूयात आजच्या घडामोडी। पुरंदर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटची सत्ता। सभापतीपदी अमित भाऊ झेंडे, उपसभापती प्रवीण बाळासाहेब जगताप यांची निवड। पुरंदर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज पार पडली। महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरलेला असताना ही निवडणूक प्रक्रिया शांतपणे पार पडली। पुरंदर तालुक्यात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट तसेच अपक्ष उमेदवारांच्या चुरशीची लढत झाली। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4, शिवसेना शिंदे गटचे 2 तर भारतीय जनता पार्टीचे 2 सदस्य निवडून आले। सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट यांना एकूण 6 मते मिळाली। आमदार विजय शिवतारे व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन तालुक्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे निर्णय घेण्यात आले। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमित भाऊसाहेब झेंडे यांची सभापतीपदी तर शिवसेना प्रवीण बाळासाहेब जगताप यांची उपसभापतीपदी बहुमताने निवड झाली। निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांचे आतिषबाज करत जल्लोषात स्वागत केले। यावेळी पुणे जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्राचार्य दिगंबर दुर्गडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिलेंदर भाऊ कामठे, माजी आमदार संभाजीराव कुंजीर, शिवसेना पुरंदर तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य रुपाली झेंडे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विजय कोलते, माजी जिल्हा ग्रुप सदस्य योगेश नाना फडतरे, पुरंदर तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच पंचायत समिती सदस्य माणिक निंबाळकर, अर्चना कटके, मोनाली कांबळे, शरद जगताप, राहुल गायकवाड, पिनू शेठ काकडे, बंडू काका जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष विमान तात्या जगताप, सासवड नगरपालिके गटनेते मंदार गिरमे, नगरसेवक बाळासाहेब भिंताडे, मिलिंद इनामके, दत्ता आबा चव्हाण, विराज काकडे, पृथ्वीराज निगडे, कांचन निगडे, समीर जाधव, निलेश जगताप, भाऊ काळे, पुरंदर युवा सेना अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कुंजीर, रामभाऊ काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाला दरम्यान सर्व पक्षांचे वतीने दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी रुपालीताई झेंडे, डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, दिगंबर दुर्गाडे व जालिंदर भाऊ कमठे यांनी नवनिर्वाचित सभापती अमित झेंडे व उपसभापती प्रवीण जगताप यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामचे अध्यक्ष विजयराव कोलते यांनी मांडले। धन्यवाद। जय भवानी, आमदार विजय शिवतारे यांचा आज गेले अनेक वर्ष 4 वर्ष तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रशासक राज आपण पाहिले। जवळपास 4 वर्षानंतर 22 ला अध्यक्ष जिल्हा परिषद काही मुदत संपली, सभापतीची मुदत संपली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थानं पुरंदरच्या इतिहासामध्ये कोरडे अक्षर गेले असा आजचा दिवस। आज तालुक्यातील सगळ्या कार्यकर्त्यांनी मध्ये किती सहकार्य केलं
त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं. 2 जिल्हा परिषद, 4 पंचायती आणि नंतरच्या काळामध्ये बापूंनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठीमध्ये याची भूमिका घेतली. त्यामुळं सभापती म्हणून अमित झेंडे आणि उपसभापती म्हणून प्रवीणजी जगताप यांची त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरले. निवडणूक झाली आणि दोघांना त्या ठिकाणी 8 पैकी 6 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे उपसभापती म्हणून शिवसेना, परंतु आम्ही सगळेच येत्या 5 वर्ष एकत्रपणे या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून एकत्र राहून तालुक्याचा विकास करण्याकरता कटिबद्ध आहोत. मग आपलं सगळ्यांना आठवतंय मराठी दिवशी मी सांगितलं होतं, माझ्याकडे भाषणाची क्लिप पण आहे, काही झालं तरी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करणार आणि सभापती आमदार होतं. परंतु आम्हाला आमचं दुर्भाग्य, आमचा सोन्यासारखा राज्याचं एक खंबीर नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादांचं त्या ठिकाणी 28 जानेवारीला अपघाती दुर्दैवानं निधन झालं. 22 जानेवारी आता सासवडला आले होते आणि पक्ष कार्यालयामध्ये सगळ्यांशी बोलले. त्यांनी पुरंदर बाबतीतलं प्रेम सांगितलं. पुरंदर बाबतीमध्ये मी काय काय करणार ह्या गोष्टी सांगितल्या आणि दादांच्या विनंतीला मान देऊन या तालुक्याने सर्व मान्यवरांनी मतदारांनी चांगल्या प्रकारचं मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसचं भरपूर सहकार्य केलं आणि येत असताना आज तो दिवस होता. परंतु दादांची आठवण कायम स्मरणात त्या ठिकाणी राहील. दादांच्यामुळे त्या ठिकाणी हा जिल्हा अन्वय तर राज्य प्रगतीवर होतंय. दादांना या ठिकाणी मी अशी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अमित झेंडे आणि त्या ठिकाणी प्रवीण जगताप प्रवीण आमचे पाटील एक चांगला कार्यकर्ता आहे. त्याला संधी यायची भूमिका बापू सांगितलं आणि आम्ही देखील त्यांचं नाव आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपसभापतीला फॉर्म भरला नाही आणि ते स्वतः दोघं माणिक निंबाळकर ते स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यामध्ये आले आणि एक हातावर घालून आम्ही सगळे 6च्या 6 इथं आल्यानंतर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन मतदान दोघांनाही मग सेनेला पण मतदान केलं, राष्ट्रवादी मतदान केलं. असे 8 पैकी 6 आज सोबत एकत्र आले, एक जीवाने काम करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि चांगलं काम या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आदर्श पंचायत समिती म्हणून पुरंदरची त्या ठिकाणी होईल असा माझा ठाम विश्वास आहे. जिल्हा परिषद त्या ठिकाणी 51 जागा 73 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळं अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा बाकी सभापती हे राष्ट्रवादी होतील त्यामध्ये शंका नाही आणि त्यामुळे अधिकचा भरीव निधी या तालुक्याचा करण्याचा प्रयत्न राहील. मी परत एकदा या दोघांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये आम्ही सगळेच एकत्र येऊन कामकाज करू असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांचं परत एकदा आभार, धन्यवाद. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, नामदार अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या 3-4 महिन्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची भरारी घेतल्याचे पाहायला मिळतं. दादांचं स्वप्न होतं की पुरंदर तालुक्याची पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आली पाहिजे. दुर्दैवानं दादा आपल्यामध्ये त्या ठिकाणी नाहीत. दादांनीच ज्या उमेदवारांची निवड केली होती त्या उमेदवारांना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जवळजवळ 51 जिल्हा परिषद सदस्य अजितदादांच्या विचाराचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आलेत. आज आपण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 4 पंचायती समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेत. आता ज्यावेळेस सभापती उपसभापती पदाची निवडणूक त्या ठिकाणी झाली, अमित भाऊसाहेब झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती त्या ठिकाणी सभापती पदावरती निवडून आलेत आणि उपसभापती म्हणून प्रवीण जगताप बेलसरचे शिवसेनेचे ते मालकीचे शिवसेनेचे ते उपसभापती म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेत. त्या दोन्ही सभापती आणि उपसभापतीचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहित आहे जेजुरीची नगरपालिका सुद्धा आपण त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली आहे. फुरसुंगी उरुळी देवाची नगरपालिका सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आली आहे. अलीकडच्या काळामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच नेते मंडळी एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले आणि सर्वांनी एक जीवन त्या ठिकाणी काम केलं. आज प्रचंड मताने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे उमेदवार नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो त्या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आजही त्या ठिकाणी शिवसेनेबरोबर युती झाल्याच्या नंतर हे दोन्ही उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने काम करेल.
प्रवीणही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याच्याबद्दल आमच्या मनात केळमात्र शंका नाही. मलाही त्या सगळ्यांना सांगायचं की सगळ्या लोकांनी प्रचंड मतानं तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी निवडून दिलंय. लोकांची कामं करणं हे आपलं कर्तव्य आहे. सुदैवानं त्या ठिकाणी दादा आपल्यामध्ये नाहीत. दादांची जागा कोणीच त्या ठिकाणी भरून काढू शकत नाही. मात्र दादाची सावली म्हणून सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली. पालकमंत्री त्या ठिकाणी ते आहेत. त्यामुळे या सर्व पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी आणि सर्वच नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी लक्ष घालून जास्तीत जास्त विकासाची गंगा लोकांपर्यंत पोहोचवावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सभापती आणि उपसभापतीला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आज पार पडलेल्या आपल्या पुरंदर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित झेंडे आणि शिवसेनेकडून प्रवीण जगतापजी हे अमित दादा सभापती म्हणून आणि प्रवीण काका उपसभापती म्हणून या दोघांची निवड झाली. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि येत्या काळात त्यांच्याकडून लोकांच्या विकासोपयोगी भरपूर कामे होतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त करते. आणि झेडपीच्या माध्यमातून जे काही सहकार्य लागेल ते नक्कीच आम्ही झेडपीच्या माध्यमातून सहकार्य करूच. आणि इथून पुढच्या काळात दुर्दैवाने दादा नाहीयेत, पण वहिनी असतील किंवा पारदादा असतील, जयदादा असतील, यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही नक्कीच सगळे मिळून काम करत राहू. आणि आपल्या तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शक सूचना यांच्या उपयोग माध्यमातून आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. पुरंदर तालुक्यात सभापती उपसभापतीची खरं तर निवड होती. सभापतीपदी माझी निवड झाली आणि उपसभापती प्रवीण जगताप यांची खरं तर निवड झाली. ही निवड होत असताना अजितदादांनी आणि जो मला माझ्यावरती जो विश्वास ठेवला होता, खरं तर मी त्याबद्दल आभारी आहे. आणि हे सभापती निवड होत असताना दोरगाडे सर असतील, जालिंदर भाऊ असतील, संभाजी झेंडे असतील, संभाजी कुंजीर असतील, विजयबापू शिवतारे असतील, विजयदादा कोलते असतील, उत्तम बापू धुमाळ असतील, या सर्वांनी खरं तर आमच्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि इथून पुढे सभापती म्हणून जे काम करणार आहे ते 100% मी तुमच्या विश्वासाला तडा न जाऊ देता 100% काम करेल. आणि एक सांगू इच्छितो की सभापती म्हणजे एक फक्त मला एक ती निवड आहे माझी, पण सभापती म्हणून पुरंदर तालुक्याचा प्रत्येक सर्वसामान्य रहिवासी हा सभापती म्हणून कार्य असल्यागतच आहे. आणि मी खरं तर हा सभापतीबद्दल निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. पुरंदर तालुक्यातील सभापती आणि उपसभापती निवडीच्या संदर्भामध्ये आत्ताच या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे. या निवडणुकीमध्ये आमचे नेते विजयबापू शिवतारे, त्याचप्रमाणे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि आपल्या तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ नेते, त्याच्यामध्ये जालिंदर भाऊ कामथे, विजयदादा कोलते साहेब, दत्ताबाजी चव्हाण, त्याचप्रमाणे कोलते साहेब, दुर्गाडे सर, आमचे मार्गदर्शक दुर्गाडे सर, आमचे तालुका प्रमुख उमेशजी गायकवाड, मंदारजी गिरमे, समीर जाधव, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि अमित शेटने सांगितलं की येणाऱ्या उत्तम बापू धुमाळ आम्ही सर्वजण या ठिकाणी सर्व पंचायत समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे झेडपीचे सदस्य येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचा सर्वांगीण विकास हे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे करू. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. अधिक न बोलता या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीसाठी सभापती म्हणून अमित झेंडे आणि उपसभापती म्हणून प्रवीण जगतापजी या दोघांचीही निवड झालेली आहे. त्या दोघांचंही मी अभिनंदन करते. आणि येणाऱ्या काळामध्ये दोघेही चांगल्या पद्धतीने तालुक्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कामं करतील अशी त्या दोघांच्या वतीने मी ग्वाही नक्की देते. आणि तर आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही माध्यमातून तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा आणि तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोघांची युतीच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निधी आणून तळागाळातल्या लोकांचा
त्या निधीचा तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त फायदा करून देऊन आणि तालुक्याचा विकास करण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. या दोघांना पुन्हा एकदा तुमच्या पुढील कामासाठी शुभेच्छा व्यक्त करते आणि अभिनंदन दोघांचंही. धन्यवाद. उपतालुका पंचायत समिती निवडणूक पार पडली आणि आपण खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खूप छान मुसंडी मारली, परंतु परिस्थितीमुळे आपल्याला एकत्रित येण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि नामदार अजितदादांचं स्वप्नच होतं की आपण एका विशिष्ट पक्षाला बाजूला ठेवून इतरांनी एकत्र यायला काही हरकत नाही. एक चांगला सभापती आणि उपसभापती. मला कोणतरी विचार होता तो प्रवीण कुठे आहेत म्हणलं, पूर्वी आपल्याकडेच होते, पूर्वी सगळेच आमच्याकडे होते, परंतु तेच नातं आपण एका विचारानं एकत्रित आहोत. आदरणीय बापूचं आणि भाऊंचं बोलणं झालं, सुनेत्रा वहिनींचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळाला, श्रेष्ठींनी सांगितलं आणि अमित आणि प्रवीण हे दोघंही सभापती उपसभापती झाले. मी दोघांचंही दोन्ही पक्षांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. आला